मीना आणि सोन्याचं स्वप्न. मीना नावाची एक छोटी मुलगी होती. ती एका छोट्या गावात राहत होती. तिचं घर साधं होतं, पण तिच्या डोळ्यात मोठं स्वप्न होतं, शिक्षिका बनायचं स्वप्न. दररोज सकाळी मीना शाळेत जायची. हातात फाटकी वह्या, पेन्सिल छोटी, पण मन मात्र मोठं. वर्गात ती नेहमी पहिल्या बाकावर बसायची आणि नवीन शिकायला उत्साह असायची. एकदा शिक्षकांनी विचारलं, मोठी होऊन काय बनायचं आहे मीना? मीना हसत म्हणाली, मला शिक्षिका व्हायचं आहे, जेणेकरून ज्याच्याकडे वह्या पुस्तकं नाहीत त्यांनाही शिकवता येईल. सगळे विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या, पण घरी परिस्थिती कठीण होती. कधी कधी तिला शाळेत जाता येत नसे, तरी सुद्धा ती हार मानत नव्हती. रात्री दिवट्याच्या उजेडात बसून ती अभ्यास करायची. एके दिवशी गावात परीक्षा झाली. मीनाने मन लावून अभ्यास केला होता. निकाल लागला तेव्हा गावभर बातमी पसरली, मीना पहिली आली होती. शाळेचे हेडमास्तर म्हणाले, या मुलीमध्ये चमक आहे, आपण हिला पुढील शिक्षणासाठी मदत करणार. त्या दिवसापासून मीनाचं स्वप्न मोठं झालं. ती खूप शिकली, मेहनत केली आणि काही वर्षांनी ती स्वतः त्या शाळेत शिक्षिका बनली. आता ती रोज मुलांना सांगते, पैसे नसले तरी चालतील, पण स्वप्न सोडू नका. परिश्रम केल्याने नशिबालाही झुकावं लागतं.